सगळ्यांना जय शिवराय. सगळ्या पत्रकार बांधवांना नमस्कार. आज आता हॉस्पिटलमधून आपण सुट्टी घेतली, डिस्चार्ज घेतलाय. तब्येत म्हणजे आणखीन थोडी गळाल्यासारखी आहेच, परंतु डॉक्टरांनी सांगितलं हरकत नाही, तुम्ही सुट्टी घ्यायलाच नाही पाहिजे, पण हरकत नाही आता घेतलीच तर 8 दिवसातून एकदा पुन्हा हॉस्पिटलला येत जा आणि 1 महिनाभर कम्प्लीट तुम्ही आरामच करा असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळं सुट्टी घेतली. आता इथून आपण लगेच आंतरवालीकडे निघतो आहे. आंतरवालीहून श्री क्षेत्र नारायणगडाच्या दर्शनासाठी 4 वाजता जाणार आहेत. आपण 12 वाजता आंतरवालीत येत आणि श्री क्षेत्र नारायणगडावरून आल्याच्यानंतर मग घरी शहागडला कारखान्यावरती संध्याकाळी 6 वाजता जाणार आहे. माझी या निमित्तानं सरकारला एक विनंती आहे, विशेष करून मुख्यमंत्र्यांना आहे, शिंदेसाहेबांना आहे, उपमुख्यमंत्री अजितदादांना आहे आणि त्या दिवशी मुंबईला आलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या सगळ्या मंत्री महोदयांना, विखे साहेबासहित सगळ्यांना आज माझी एक विनंती आहे. तुम्ही व्यासपीठावर पण सांगितलं आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सुद्धा नंतर वेळोवेळी तुमच्या सरकारनं मंत्री महोदयांनी सांगितलं की हैदराबाद गॅजेटियर आता आम्ही लागू केला आहे. माझं तुम्हाला स्पष्ट मनानं सांगणं आहे, तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं ते तुम्ही तुमचं बघा. 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. त्याच्या आत हैदराबादच्या गॅजेटियरच्या नोंदीनुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू झाली पाहिजे. पुन्हा जितकं आम्ही तुमचं कौतुक केलं, पुन्हा आम्हाला असं वाटायला नको की तुम्ही नुसती हुलकावणी देतायत की काय. JR काढलाय, अंमलबजावणी तात्काळ करून किमान आम्हाला आशा आहे की उद्याच्या येत्या मंगळवारी बुधवारी कॅबिनेट आहे. या कॅबिनेटमध्ये आपण तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्रभरातल्या ही प्रक्रिया आता हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदीच्या संदर्भातली आणि त्या नोंदीच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रोसिजरची उद्या बुधवारी मंगळवारी त्याची अंमलबजावणी करून तालुक्यातले जिल्ह्यातले सगळे अधिकारी हे 24 तास कामाला लावून हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. 17 सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे, ही माझी सरकारला विनंती. आणि याच्यात सरकारनं कुठलाही बदल करू नये. तुम्ही जर आता ठरवलंयच तर मनुष्यबळ द्या. ती 3 जणांची गावागावातली समिती आहे, तिला तातडीनं कामाला लावा आणि सगळ्या हैदराबाद गॅजेटियरमधल्या नोंदी आणि त्या नोंदीच्या आधारावर मराठ्यांना मराठवाड्यातल्या किंवा हैदराबाद स्टेट जिथपर्यंत होतं तिथपर्यंतच्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं काम 17 सप्टेंबरच्या आत सुरू झालं पाहिजे. नसता पुन्हा मला नाविलाजानं मोठा निर्णय घ्यावा लागणार. वेळ आली तर आमच्या गावात आमच्या घरी यायचं, राजकीय नेत्याला आम्हाला बंद करावं लागेल, हे मात्र लक्षात ठेवा. तुमच्यावर कोणी दबावाने JRच आमका, हेव का ह्यालाच काढा, तेव कशालाच काढा, हे असे शब्द नव्हते पाहिजे. जर कुणाचं ऐकून जर आमची हेळसांड झाली तर पुन्हा खूप वाईट दिवस तुमच्या चुकीमुळं आले नाही पाहिजे, याची काळजी सरकारनं घ्या, ही तुम्हाला मी विनंती करतोय. धमकी नाही. काय राव, बघा ना, साधा विषय राव. गरिबांचे लेकरं चटण्या भाकरी घेऊन मुंबईला गेले. गरीब मराठ्यांच्या पोरांनी आणि आम्ही असा एक JR काढला की मराठवाड्यातला हैदराबाद गॅजेटियरच्या
नोंदी नुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं का? तर त्या गॅजेटियरमध्ये मराठे त्यांची संख्या दाखवली की इतके मराठे कुणबी आहेत, दाखवलेत त्याच्यात. हां, तो जी आर काढला, मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या. अर्धा महाराष्ट्र पागल झाला. म्हणजे गरिबाच्या पोरांनी आणि आम्ही गरिबांनी मिळून एक जी आर काढला, नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅजेटियरनुसार देण्यात यावं म्हणून. अर्धा महाराष्ट्र पागल झाला. काही अभ्यासक पागल झाले. म्हणजे किती मजबूत गरिबाच्या लेकरानं तो जी आर काढलाय की सगळेचे सगळे मराठी जायला लागलेत. आणि काही तर आमच्या विरोधातले इतके पागल झालेत त्या जी आर आणि त्याच्यातले शब्द बघून, काढलेला जी आरचे आणि शब्द बघून झोपाच येणार त्यांना. मग इतका मजबूतीनं जर गरिबांचे पोरांनी जी आर काढलाय, मराठवाडा 100% आरक्षणात जाणार. मराठ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. खूप लय आनंद होतोय मनात. पण मराठ्यांना एक बाबा विनंतीपूर्वक माझा थोडा सल्ला आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. जुनी म्हण आहे, विजय पचवता आला पाहिजे आणि पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे. थोडं धीराने घ्या. मस आता उकळ्या फोटा द्यात. मस आनंद झालाय. पण एकदा आपले सगळे हैदराबादच्या गॅजेटियरच्या नुसार आणि पश्चिम महाराष्ट्रातले सातारा संस्थांच्या गॅजेटियरच्या माध्यमातून एकदा मध्ये जाऊ द्या. आणखीन मोठा आनंद व्यक्त करू. सध्या लोक काही बिथरलेवून झालेत. त्यामुळं मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी थोडं संयमानं घ्या. एवढाच माझा तुम्हाला विनंतीपूर्वक सल्ला आहे की थोडंसं संयमानं सगळेजण घ्या. आणि गॅजेटियरची तातडीनं लगेच अंमलबजावणी करून नोंदी जर नाही केल्या तर येत्या दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे सरकारच्या विरोधात. कारण आता मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं आहे, फडणवीस साहेबांनी सांगितलं, उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेबांना सांगितलं, अजितदादांनी सांगितलं आणि विखे साहेबांनी सांगितलं. आम्ही हैदराबाद गॅजेटियर लागू केलं. मग आमचं म्हणणं आहे आता शेवट 17 सप्टेंबरच्या आत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, त्याच्या आत ही प्रोसिजर सुरू झाली पाहिजे. आणि नोंदीनुसार प्रत्येक गावातल्या तालुक्यातल्या मराठ्यांना, आता नोंद नसलेल्या मराठ्याला हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करा. कारण छोटा मोठा का होईना, वेळ कमी असल्यामुळे दसरा मेळावा श्री क्षेत्र नारायणगड इथं होणार आहे. पण छोटा मोठा ज्यांना शक्य असेल ते या. नसल कामानिमित्त तर हरकत नाही, कारण वेळ कमी आहे तयारीला, त्याच्यामुळे छोटा मोठा होईल. जर याची अंमलबजावणी आता सुरू झाली नाही तर मात्र येत्या दसरा मेळाव्याला सरकारला कळणार आहे. आता मात्र आपली सरकारची बेतली. आणि मला 100% खात्री आहे, विखे साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील, आता मराठ्यांचा अपमान करणार नाहीत. आणि हैदराबादच्या गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतील, ही 100% मला खात्री आहे. आणि ते खरं ठरणार. मराठे 100% जिंकलेलेत. मराठ्यांनो, घराघरातले लेकरं मोठे होणार आहेत. आपण लय मोठी लढाई मुंबईतून जिंकून आलेले आहेत. तुम्हाला लय त्रास झाला त्याची जाणीव आहे मला. कुठं झोपलात, रेल्वेवर झोपलात, फुटपाथवर झोपलात, जिथं जागा मिळेल तिथं झाडाखाली झोपलात, चिखलात झोपलात, चटणी भाकरी खाल्ली. मुंबईने सोडे बाजारानं तुम्ही. म्हणूनच राजा आपला विजय झाला. आणि हा विजय खूप जणाला पचतच नाही आहे. काय करणार आता आपण? गरिबाच्या लेकरांनी विजय मिळवला, गॅजेटियर दिलं. याच्यातलेच काही लोकांच्या अगोदर मत होते गॅजेट देत होते तर जरांगे पाटलांनी घेतलं नाही. हेच काही जण याच्यातले आता घेतलं, आता अमुकच झालं आणि तमुकच झालं. जसं का हे घटना समितीत होते
इतके ज्ञानी आहेत. बघू ना आम्ही आमचे गरीब, बघू आम्ही आमचं काय करायचं ती. गरीब मराठ्यांना आपण आपलं बघू काय करायचं ती. आपल्या लेकराला कसं मिळून द्यायचं, काय करायचं आपण आपलं बघू. सरकारने सांगितलंय हैदराबाद गॅझेटियर लागू केलं, त्याच्यात काही बदलायचं असलं ते GR मध्ये सरकारने बदलायचं. आम्हाला प्रमाणपत्र पाहिजे व्हॅलिड सहित. बाकीचे नाटकं बंद. त्याच्यात काही शब्द चुकला अमुक झालं सरकारने बदलायचा ते. बाकीचं डोकं आमच्या संघ लावायचं नाही. तुम्ही आम्हाला व्यासपीठावर सांगितलं आम्ही हैदराबाद गॅझेटियरचा GR काढतोय. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही हैदराबाद गॅझेटियर लागू केलं. आता आम्हाला पाहिजे त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र. नोंद नसलेल्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याचं सुरुवात करा. बाकीचं काय माहीत नाही. ते शब्द बदला, काय करायचं करा. आम्हाला प्रत्येक मराठ्याला, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला या टप्प्यात आरक्षण 100% पाहिजे. आणि आम्हाला विश्वास आहे सरकार करणार, त्याच्यात काय दुमत नाही. मराठ्यांनो पुन्हा एकदा सांगतो, लय मोठी लढाई जिंकलोत आपण. खूप वर्षाची आपल्या गोरगरिबाला प्रतीक्षा होती. लय मोठी लढाई जिंकलोत. मराठ्याच्या लक्षात येत असेल ना या तारफडमार येऊन कसं चाललंय कापऱ्या कोपऱ्यात, इकडं तिकडं, तज्ज्ञ घेऊन पळ, वकील घेऊन पळ, आमका घेऊन पळ, तमका घेऊन पळ. शेवटचं 1 मिनिटात सांगतो, मुख्यमंत्री साहेबांनी 2 उपमुख्यमंत्री साहेबांनी उपसमितीकडं काम आहे मराठ्याचं म्हणून विखे साहेबांना सांगतो, GR नुसार नोंदी, GR नुसार ज्या नोंदी आहेत हैदराबाद गॅझेटमध्ये त्याचं प्रमाणपत्र द्यायला सुरू करा. जर का थोडं इकडं तिकडं केलं ना रे बाबा, कोणाचं ऐकून, येवल्या फेवल्याचं कोणाचं ऐकून, GR मध्ये जर आमच्या काही शब्दात हेराफेरी जर काही केल्या, जर का काय झालं तर एक लक्षात ठेवा, 1994चा GR आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आहेत आणि मान्य न्यायालयाला तो सुद्धा रद्द करावा लागणार. तुम्ही जर आमच्या मुळावर उठणार असला तर आम्ही सुद्धा तुमच्या मुळावर आता उठणार. एवढंच मला क्लिअर कट सांगायचं होतं. आमच्या लेकराचं कल्याण त्या GR मधून होणार आहे. आत्ताच्या मुंबईतल्या आम्ही काढलेल्या हैदराबाद गॅझेटियर आमच्या GR विषयी जर कोणी जळत असलं तर मग तुम्ही आमच्या लेकराविषयी जळणार असले मग आमचा बी नाविलाज आहे. 1994ला आमचं 16% आरक्षण मराठ्यांचं तुम्हाला दिलं, ते GR रद्द करून आमचं आरक्षण आम्हाला द्या 16%. मग आता जशाल तसंच उत्तर मिळणार इथून पुढे. आता तुम्ही लय ताईट वागायला लागले, आता आम्ही पण ताईट वागणार आहेत. आता खूप संयमाच्या भूमिका घेतल्या आतापर्यंत आम्ही. आता बस. आणि 50%च्या वर गेलेले 2% सुद्धा रद्द करा. तुम्ही आमच्या मागे लागले, आता आम्ही तुमच्या मागे लागणार. 17 सप्टेंबरच्या आत सरकारनं हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू करावी. तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना ॲक्टिव्ह करून अधिकाऱ्यांना सांगावं गॅझेटच्या नोंदीनुसार गावागावातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. कारण मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे, त्यामुळं त्याला देण्यात यावं. आणि कुणबीला का द्यायचं तर कुणबीचा व्यवसाय शेती आहे असं गॅझेटियर सांगतंय. अनेक कलमा सांगतात. त्या पद्धतीनं मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. बाकीचं काही सांगत नाही. नंतर मग थोडं आम्हाला काही इकडे तिकडे वाटलं मग सांगतो सरकारला सुद्धा. मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केलेला आहे की ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच मिळणार आहे, मराठ्यांना सरसकट मिळणार नाही. पाटील शब्द सांगतो मुख्यमंत्र्यांचा, आरक्षणापासून मराठा समाज वंचित राहणार नाही. ओबीसींच्या ताटातील काढून घेऊन सरसकट प्रमाणपत्र मराठ्यांना देणार नाही आणि काहीही झालं तरी ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाही. हे शब्द आहे मुख्यमंत्री. बरोबर आहे. मग त्यांचं काय चूक आहे? ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाहीत कारण ओबीसी आम्ही येत नाही. ओबीसीचं ते नुकसान होऊन देणार नाहीत. आणि विनोदाचा भाग नाही तर मराठवाड्यातला दिल्यामुळं सरसकट होणारच नाही ना. आत्ताच मराठवाड्यातलं दिलंय आधी, त्याच्यामुळे सरसकट आत्ता होणारच नाही. आणि ओबीसीला धक्का का लागणार नाही म्हणतायत ते की नोंदीनुसार देणार. हैदराबाद गॅझेटमध्ये नोंदी आहेत. मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे, गावागावानुसार जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार त्याचे डाटा आहे.
त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. मराठवाडा 100% आरक्षणात जाणार. ओबीसी एकवटले आहेत. मुंबईसह राज्यात आज महत्वाच्या बैठका आहेत. लक्ष्मण हाकेंकडनं राज्यव्यापी ओबीसी संघर्ष यात्रेची तयारी सुरू झालेली आहे. तुम्हाला तुमच्याबाबत जो जी आर निघाला त्याच्या विरोधात हे सगळं सुरू आहे. इतकी जी तरफड मारफड चालली तुम्ही सांगितलेलं आत्ताप्रमाणे, म्हणून मराठा समाजाला सांगतो मी, इतकं हुशार व्हा मराठ्यांनी. आपले काही जण नेत्याचे गोणे भरलेले बुट चाटणारे लोक आपल्या विरोधात बोलतायत म्हणून ध्यान नका देऊ. आजूबाजूनं कसं वातावरण ढवळलंय. ह्यो जार नाही पाहिजे, ह्यो जार कशाला काढला, मराठी सगळे आरक्षणात चालले आता, याचा अर्थ मराठ्यांनी समजून घ्यायचा. अभ्यासकाला बोलायची गरज नाही, तज्ज्ञाला बोलायची गरज नाही, यांच्यानंच कळून येतंय. इतका पक्का जे आहे हो. आणि गरीबाच्या पोरांनी काढाय हो, माझ्या मुंबईला गेलेल्या गरीबाच्या पोरांनी काढाय आणि मी काढाय, आम्ही गरीबांनी मिळून काढाय देऊ, तरी अर्धा महाराष्ट्र बेजार आहे. पाटील, प्राध्यापक हाके सर असं म्हणतात की ओबीसीची गावगाड्यातली पोरं आता हातात दंडुके घेणार आहेत. मला कुणबीतून आरक्षण पाहिजे, 50%च्या आत पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याला पाहिजे. ज्या त्या वेळेत ज्या ती भूमिका बघू. नाही, प्रश्न तो आहे की आता गावगाड्यातली ओबीसीची पोरं हातात दंडुके घेणार आहेत असं प्राध्यापक लक्ष्मण हाके सर म्हणताय. मला 50%च्या आत आरक्षण पाहिजे आणि मी सगळ्या मराठ्यांना घेणार आहे महाराष्ट्रातल्या. वेळ आल्यावर जशाल तसं बघू. त्याच हाकेमचं म्हणणं आहे की तुमच्या व्यासपीठावर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले कोणीच दिसत नाही. सर्व धर्म समभाव काय असतं ते आमच्या सभेत बघा, आम्ही सगळ्यांचे फोटो ठेवतो. मी त्याच्यावर बोलत नाही, ते कोण आहे मला माहित नाही, मी त्याला गिनीत नाही. तू केवढ्याच आहे मराठ्यांनाही सांगतो, असल्याला गिनायचं बंद करा गाड्या. हे काय आहे, यांना काहीतरी करून दूषित वातावरण करायचं. जरा मराठ्याचे नेते आणि मराठ्याचे लोक थोडं समजून घ्या. मी जे पाऊल उचलील ते तुमच्या समाजाच्या मराठ्यांच्या हिताचं उचलेणार आहे. त्याच्यामुळे सांगितलं तसं थोडे दिवस काढा. तुम्ही लोकांच्या म्हणण्यावरती 70 वर्ष काढले, थोडे दिवस माझ्या म्हणण्यावर काढा म्हणतो मी. म्हणत नाही महाच ऐका, पण थोडे दिवस माझ्या म्हणण्यावर ऐका, म्हणजे समाजाच्या लेकराचं कल्याण होत जाईल. यांना काहीच हाती लागाना कुठंच. त्यांच्या जिल्ह्यातले नेते इकडे फोन करून सांगतात आम्ही यांना इकडे गिनीतच नाही. तुमचे नेते उगाच बोलून मोठं करतात त्यांना. जरा आपले नेते थोडे शाने व्हा. कोणी काय बोलू नका, माणसं सुद्धा बोलू नका. थोडं संयम धरा. त्यांना काय कुंकड काही मिळालं नाही, रिस्पॉन्स काय असं की ते उगं तरफड मारफड करतात, मग आरडा या करतात आणि मोकळे होते. त्याच्यामुळं आपण थोडंसं संयमानं घ्या. मराठ्यांनी लय मोठा विजय झालेला आहे आपला. हा GR चॅलेंज होणार आहे सुप्रीम कोर्टात असं दिसतंय आणि त्यामुळं तुमच्याकडून कॅव्हेट सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे. आमच्याकडून कायच केलंय, एकदम निघत नाही. काही काहीला बुळबुळे पळत येतो, घेणं देणं 50 बाऱ्या. नाही, तुमच्या सोबत असणार आहे. अरे माझ्यासोबत सगळा महाराष्ट्र आहे यार दादा. नाही, तुमच्या सोबत नेहमी असणार. तेच म्हणतो तुम्हाला, सगळ्यात नेहमी असणारा सोबत मायाचे नसणारा तो तर रेल्वेवर झोपतो. याचा अर्थ असा आहे की चॅलेंज होऊ शकतं ना. मग चॅलेंज झालं काय होत नाही, चॅलेंज नाही होत, फिलेंज नाही होत, काय नाही होत. यार आमचा काय होत नाही, चॅलेंज होत नाही, काय नाही काय नाही. आणि मग मी सांगतो, मग मला जर तर लावलं ना तर मी 94चा GRचा रद्दच करायला लावीन. मग इतक्या विश्वासानं म्हणता चॅलेंज बिलेंज होत नाही, कुठल्या बेसवर सांगताय तुम्ही चॅलेंज होत? नोंदी आहेत आमच्या हैदराबाद गॅजेट, सरकारी दस्ताऐवजी. यांचा कोणचा सरकारी दस्ताऐवजी? यांना जे 94ला आमचं स्वतःचं 16% आरक्षण दिलं आणि आमच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं वाटोळं झालं, ती GR कसं करायला आणि ते वाटप कसं काय केलं? ती GR रद्द करायचं 50%च्या वर गेलं 2% कसं काय दिलं? तुम्हाला कायदा कळतो ना, आम्हाला कळत नाही काय? आणि आम्हाला जर कायद्यातलं GR मधलं कळत नसतं, हे आंदोलन इतक्याला मालत नसतं, मराठीला एक बी नोंद मिळाली नसती, एक बी. आम्हाला अक्कल आहे, ज्याला वाटतं आम्हाला अक्कल नाही ना त्याला म्हणा तो असंच वाढेन हिंड चिवडीत. बरं, आता एक आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत तुम्हाला आश्वासन दिलं आहे. एकूण 826 गुन्हे होते, त्यापैकी 86 गुन्हे आतापर्यंत मागे घेण्यात आले आहे. आणि शासकीय मालमत्तेचं जे नुकसान झालं आणि पोलिसांवर जो हल्ला झालाय त्याबाबत काही गुन्हे आहेत, 38 गुन्हे आहेत, ते मागे न घेण्याची शिफारस या समितीनं गृह विभागास केलेली आहे. आम्ही केलेला नाही हल्ला, कोणावरती आमच्यावरच झालेला आहे. त्याच्यामुळं सरसकट गुन्हे मागं होणार, त्यात काही शंका नाही. आणि ते गुन्हे मागं घ्यायला लागले सरकार, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब हे घ्यायलेत. आम्ही त्यांचं कौतुक करतो. विखे साहेबांनी हे काम हातात घेतलं आहे.
ते मागं घ्यायला लागले, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मार्गे काढायला लागलेत, नोकऱ्याचा सुद्धा. आता याच्याबरोबर फक्त एवढंच म्हणणं आहे, उद्या परवा कॅबिनेट आहे, ते कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन प्रक्रिया सोपी करून गॅजेटच्या नोंदीच्या आधारावरती 17 सप्टेंबरला मुक्तीसंग्राम दिन आहे, बरोबर ना? त्याच्या आत मराठवाड्याच्या हातात किमान तालुका भरात का होईना, एखाद्या जागेवर का होईना, मराठवाड्यातल्या तालुक्यात एखाद्या ठिकाणी का होईना, त्याच्या आत हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या मराठ्यांच्या हातात कुणबी प्रमाणपत्र आनंदाचं पडावं, एवढी विखे साहेबाकडं आणि मुख्यमंत्री साहेबाकडं विनंती आहे आणि ते त्यांनी करावं. गुन्ह्यांबाबत संतगती जरी असली तरी आंदोलनामध्ये जे मृत झाले होते त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यास सुरुवात झालेली आहे. फायनली त्याबाबतचे पैसेही आता त्या लोकांच्या खात्यात वर्ग व्हायला सुरुवात झाली आहे. एक आश्वासन पाळताना दिसतं. हा, नाही, मी सांगितलं ना, ते काम करायला लागलं म्हणलं आम्ही कौतुक केलं आणि करणार, 100% करणार. आम्हाला काही गरज नाही राजकारणाची. फडणवीस साहेबाला ते सांगतो, शिंदे साहेबाला आणि विखे साहेबाला ते सांगतो, काही गरज नाही राजकारणाची आम्हाला. तुम्ही जसे आता हे प्रक्रिया सुरू केल्या, केसेसच्या केल्या, परत बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या केल्या, तसंच शिंदे समितीला पण रोज कामाला रेकॉर्ड शोधायला पाठवा, व्हॅलिडिटी द्यायच्या सांगा, आणि कुणबी प्रमाणपत्र ज्या पहिल्या नोंदी आहेत ते कुणबी प्रमाणपत्र पण द्यायचे सांगा. तुम्ही काम करत राहा आणि हैदराबादच्या गॅझेटियरनुसार मराठवाड्यातल्या प्रत्येक मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, याची कारवाई 17 सप्टेंबरपासून त्याच्या आत सुरुवात करा. नसता मला येत्या दसरा मेळाव्यात कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. पाटील, सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा एक हे झालं होतं, पुढच्या आठवड्यात सेवा पंधरवडा आहे, त्यात 1000 मराठा आरक्षण प्रमाणपत्र देणे. त्यांनी निर्णय घेतला होता की या सेवा पंधरवड्यात आपण देऊ, मात्र त्या निर्णयाला विरोध झाला आणि त्यानंतर हा जो घेतलेला निर्णय आहे तो मागे घेण्यात आलेला. कशामुळे विरोध झाला? केला काही लोकांनी विरोध की सेवा पंधरवड्यात 1000 मराठा आरक्षण प्रमाणपत्र देण्याची गरज काय? कुठल्याही अधिकाऱ्यांनी, जिल्हाधिकारी साहेबांनी दबावले यायचं नाही. सोलापूरचे साहेब असतील, कुणाच्याही दबावाला बळी पडायचं नाही, कारण कायदा तुमच्या पाठीशी आहे. मराठी सोलापूर जिल्ह्यातलेच नाही, नुसते पुऱ्या राज्यातले कलेक्टर साहेब तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून तुम्ही वाटप कुणबी प्रमाणपत्र सुरू करा, कारण तुम्ही घरातून तयार करून देत नाही आहेत, नोंदी आहेत त्या आधारे देत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ही विरोध करायची कोणाची टप्पर नाही. सोलापूरच्या कलेक्टर साहेबांच्या पाठीशी आम्ही सगळे आहेत. सोलापूर जिल्हा पूर्ण मराठा समाजी, तुम्ही जो निर्णय घेतला तो कौतुकास्पद आहे. तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहून कारवाई करा. आम्ही सगळं राज्य तुमच्या पाठीशी आहे. तुमचं कोण केस वाकडं करता आम्ही बघतो. बरं, धाराशिवमध्ये मोडी उर्दू लिपीच्या चुकीमुळे 50 जणांच्या नोंदी होत्या, फक्त 5 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळाले. म्हणजे ते डेसिफर ट्रान्सलेट नाही होऊ शकत आहे. त्याला तोच एक विषय आणि आहे. अनेक ठिकाणी असं आहे. तुळजापूर तालुक्यातल्या चिंचोली गावामध्ये exactly. 50 नोंदी सापडलेल्या आहेत, हेच धाराशिव. पण उर्दू आणि मोडी लिपीतील भाषांतराच्या चुकीमुळे 50 पैकी केवळ 5 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे. मग आता पुन्हा उपसमितीकडे विषय जातोय, शिंदे साहेबांच्या समितीकडे विषय जातोय, न्यायमूर्ती शिंदे समितीच्या. जर आता तुळजापूरमध्ये, धाराशिवमध्ये 50 नोंदी कुणबीच्या सापडल्यात, तर ते प्रमाणपत्र त्यांच्या नोंदीवाल्यासह त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना मिळणं अपेक्षित आहे. ते धाराशिवच्या जिल्हाधिकारी प्रताप सरनाईक साहेब पालकमंत्री यांनी लक्ष घालून त्या नोंदी तातडीनं प्रमाणपत्र नोंदीच्या आधारे देणं गरजेचं आहे, ते आपण द्यावं. आमच्या लेकरांचं वाटोळं होता कामा नये. एकनाथ शिंदे साहेबांचा आज संभाजीनगर दौरा आहे आणि त्या दौऱ्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जाहीर आभार सभा. आता ती जाहीर आभार सभा कुठल्या विषयावर आहे? याच आरक्षणाच्या लढाईमधली आहे की आणखी काय चर्चा सुरू आहे? तुम्हाला काय वाटतं? नाही, मला नाही माहिती. जाहीर आभार सभा, आभार कुणाची म्हणते? त्यांचं काही असेल त्यांचं. मराठा आरक्षणाची ही लढाई जिंकली म्हणून त्यांची आभार सभा असेल? नाही, ते काय जे माहीतच नाही ना. असते मी लगेच म्हणलो असतो हा म्हणून. आझाद मैदानावर दिवाळी साजरी करणारे म्हणणारे मनोज जरांगे आज म्हणतायत की आपण जे आनंद आहे थोडं थांबून साजरा करू, कारण की अजूनही हैदराबाद गॅजेट ते लागू होत्या. म्हणजे अजूनही सरकारवर पूर्णपणे विश्वास नाहीये. मागचा इतिहास पाहता नाही, विश्वासाचं नाही. अरे लागू झालं ना, आनंद काय साधं व्यक्त करा. आता गुलाल घेतला, आणखी काय झालं पाहिजे? आनंद म्हणजे तेव नाही, त्याचा अर्थ तेव नाही. आता हैदराबाद गॅजेटियर मिळत नव्हतं लय दिवसाचं, आता मिळालं, लागू होत आहे. आनंद लय व्यक्त म्हणजे काय?
संयमानं दम्माने थोडं घ्यायचं. कारण ना लई जण जळके आहेत आमच्यावर, खूप जळके अवलादी आहेत काही काही आमच्यावर. आमच्या लेकराचं मुख कल्याण हो असं वाटत नाही. मग ते आनंद पचवायला आधी शिकलं पाहिजे. जसं पराजय हे विष असतं ते सुद्धा पचवता आलं पाहिजे, आणि आनंदसुद्धा एक प्रकारचं विषच असतं, ते पचता आलं पाहिजे. ज्या समाजाला दोन्ही गोष्टी यश आणि अपयश पचवता येतं तो समाज 100% देशात राज्यात प्रगतीवर असतो आणि ते दणक्यात उभा राहतो आणि अन्यायाला पुन्हा पुन्हा मोडून काढून विजयाकडे जातो. त्यामुळे दोन्ही गोष्टी पचता आल्या पाहिजेत आणि ते पचवा. आता मला लय आनंद होतोय, आता कवाच मिळत नव्हतं, ही का लहान विषय नाही आता गॅजेटचा. लय आनंद आहे. आत्ती एक मराठवाड्यातला राहणार नाही, एक बी आरक्षणाचं. हे साधे सोपी गोष्ट नाही, लहान जी यार नाहीये. हे बांगड बिल्ले जाऊन दे तिकडं, इवळत येत आवळत येत, यांना कोण गिनीत नाही मोजित नाही. आता दगडाखाली चुने निघाल्यासारखं निघायला लागले. तू जी आर निघाल्यापासून लयच हुशार मंडळी निघायला लागली बाहेर. असाच एक प्रश्न आहे की छगन भुजबळ यांनी GR विरोधात दंड थोपटलाय. स्वतःच्या सरकारला न्यायालयात खेचण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. छगन भुजबळ यांच्याकडून येत्या 2 दिवसांमध्ये मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या GR विरोधात याचिका दाखल केली जाणार आहे. आमची होईल मग लगेच 1994च्या जारची लगेच होणार. आता जशाल तसंच उत्तर भेटणार इथून पुढे. आता तुम्ही ज्याची भाषा करता आणि त्या भाषेत उत्तर आहे. 50%च्या वरचं 2% सुद्धा जाणार आता. आणि आमचा चॅलेंज होत नाही म्हणा, तू किती लढ, तू होतं नाही बघ 94च. तू फक्त 1994च्या GR वर अभ्यास कर म्हणा, ते 16% आमचं पठ्ठ्याचं आरक्षण आहे. आणतो का नाही माघारी बघा आम्ही. बाहेर काढून तुला आणि वरचं 2% सुद्धा उडवतो का नाहीत बघ. आणि आमचं तू किती लढ, आमचा GR तू चॅलेंज जरी केला कोर्टात जाऊन, चॅलेंज होत नाही, कारण सरकारी दस्तऐवज आमचा. तुम्ही 16% आमचं चोरून घेतलेले 1994ला. त्याच्यामुळे ते चोट्ट घेतलेलं ते बोगस आरक्षण ते आम्ही परत मिळवणार आहेत, कारण ते आमचं आहे. हे पण मग तू ध्यानात ठेवा, सरकारने पण ते ध्यानात ठेवा. तो तिथं गेला, आम्ही 94चं चॅलेंज केलंच आणि सरकारलाही सांगतो मग 94चं GR रद्द करून ते आरक्षण आमचं आम्हाला देऊन टाका. बघूया देऊ किती लढतो. आमचं नाही रद्द होत, आम्हाला माहिती आमच्या सरकारी नोंदी आहेत. लढ म्हणा कोर्टात, लढ कुठं लढ, कोर्टात जाऊ नाही तर कुठं जाऊ. विखे साहेबाला, शिंदे साहेबाला आणि फडणवीस साहेबाला सांगतो, कोणी कुठेही जाऊ, आमचं खाली प्रोसिजर सुरू करा. बरं पटेल, अखेरचं 17 तारखेपर्यंत तुम्ही अल्टिमेटम दिलाय, नाहीतर मग दसरा मेळाव्याला भूमिका स्पष्ट करणार पुन्हा एकदा, असंच म्हणावं. मग माझ्या समाजाला GR काढून तुम्ही जर वाटप करणार नसले मी दम खात असतो. होय, आता प्रक्रिया होती ती केली, याच्यापेक्षा दुसरी प्रक्रियाच नाही आहे. आंदोलन करणं एखाद्या विषयात आणि ती मागणी मान्य होणं. आमची नुसती मान्य नाही झाली तर तिचा GR निघाला. आता फक्त म्हणणं आहे मुक्ती संग्राम दिने त्याच्या आतमध्ये सुरुवात करा असं म्हणणं आहे आमचं. त्याच्या आत सुरुवात केली, एखाद्या मराठवाड्यातल्या तालुक्यात एखाद्या ठिकाणी जरी एक मिळालं तरी आम्हाला सरकारचं तोंड भरून कौतुक करता येईल. एक जरी तालुक्यात एखाद्या गावात एक प्रमाणपत्र जरी मुक्ती संग्राम दिनाच्या आधी मिळालं तरी आम्हाला वाटतं आम्हाला मुक्ती मिळाली आणि खूप आनंद व्यक्त करता येईल आणि सरकारचं तोंड भरून कौतुक आम्हाला करता येईल. म्हणून त्याच्या आत, कारण त्याला बराच वेळ लागणार आहे आम्हालाही कळतं, की आता ते टप्प्यात जाऊन ते सुरुवात करून घ्यायचं आहे, पण त्याच्या आत सुरू करा असं म्हणणं आहे. आणि कोणाचं ऐकून जर आमच्या GRला काही खोडफीड केली, आम्हाला काही अडचणी आणल्या, कोण बी प्रमाणपत्र नोंदीनुसार वाटप सुरू नाही केले तर गावात आमच्या तुम्हाला येऊन देत नाहीत. मग महाराष्ट्रात आम्ही महाराष्ट्रभर, हे पण तुम्ही पुढचं ध्यानात ठेवा. कारण आपल्या जातीपेक्षा मोठं कोणी नाही, सरकार नाही ना, मंत्री नाही ना, काय नाही. त्यामुळं पण आम्हाला असं आहे, विखे साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आणि दादा असतील, अजितदादा असतील, विशेष करून मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, 100% मराठ्यांचे मन जिंकणार. कारण आमच्या नोंदी आहेत आणि समाजाकडून फडणवीस साहेब त्यांचं कौतुक करून घेणार. पुन्हा मराठ्यांचा अपमान करून मराठ्यांचा रोष फडणवीस साहेब अंगावर घेणार नाहीत, कारण आम्ही लय मोठी लढाई जिंकली पोरांनी गरिबाची. धन्यवाद. कोल्हापूर गॅजेट पण लागू करा अशी मागणी होती आज, त्याच्या संदर्भात पत्रकार परिषद होते. सातारा, कोल्हापूर ते सगळेच बसतात, पुणे, औंध सगळे पश्चिम महाराष्ट्र त्याच्यातच येतात. सातारा म्हणजे का नुसतं साताराच नाही येते,
सातारा गॅझेटियर म्हणजे काय नुसतं साताराच नाही आहे ते, तर त्यात 25 लाख नोंदी आहेत त्या काळच्या 25 लाख नोंदी आहेत. आपण पुणे गॅझेटियर सुद्धा त्याचाच उल्लेख आहे, घ्यायला लावलाय. औंध संस्थांचं घ्यायला लावलंय, बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्यायला लावलंय. आपण काय सोडलं नाही. पश्चिम महाराष्ट्रातला एक मराठा ठेवत नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. पश्चिम महाराष्ट्रातल्या गोरगरीबाला मी आहे ना. चला, धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न असा आहे की महादेव कोळी समाजातले लोक पण म्हणतात की हे हैदराबाद गॅझेटियरचा आम्हाला लाभ द्या, आणि बंजारा समाज पण म्हणतोय की आम्हाला पण त्याच्यामधनं वरचं आरक्षण द्या, त्यात आमच्या नोंदी आहेत आदिवासीचं. त्याच्यात नोंदी असतील तर गरीबाला दिलंच पाहिजे ना. का रोखायचं? असली काय भूमिका पाहिजे ती? द्या तर आम्हाला द्या. आम्ही काय एवले काय? हां, द्या तर सगळं त्यालाच द्या. द्या तर आम्हालाच द्या. आमच्या लेकरात आमच्या नोंदी काय आहे? त्याच्यात मराठ्यांची संख्या आहे, इतके कुणबी आहेत. आमचं आम्हाला देऊन टाका. त्यांच्या नोंदी असतील त्यांनाही द्या. का नाही द्यायचं? ते त्यासारखं आहे काय? सवलती घ्यायच्या त्यालाच घ्यायच्या, महामंडळ असलं त्यालाच घ्यायचं, आरक्षण असलं त्यालाच घ्यायचं, 350-400 जातीचं स्वतःच्याच जातील एकट्यालाच वापरायचं, नोकऱ्यात शिक्षणात आरक्षण. तसले आहे म्हणत ना. मराठे छत्रपती शिवरायांचे विचाराचे अस्सल ओरिजिनल. त्यांच्या नोंदी असतील त्यांना न्याय दिला पाहिजे ना. बंजारा समाजाचं शिष्टमंडळ पण तुम्हाला भेटलं नाही भेटलं तरी पण नोंद असल्यावर गरीबाला दिलं पाहिजे. गरीबात लेकरांना काय गेले? मेले ते उसं तोडू लांबणी समाज मागून येऊन पुढं गेले त्यांच्या आरक्षणावर. नका बोलायला म्हणा आम्हाला आरक्षण घेणाराला. मागून येऊन पुढं गेले. पहिले मुकादम होता लांबणी समाज, बंजारा समाज. ऊस तोडणारे मुकादम झाले आणि मुकादम ऊस तोडणारे झालेत बंजारा समाजाचे आलेत. वजायचं लेकरायचं कल्याण. पाटील, आज आणि उद्या ओबीसी नेत्यांची मुंबईमध्ये बैठक होती. बैठक झाली, मात्र राजकारणातला कुठलाही मराठा नेता या अनुषंगाने बोलत पण नाही, मीटिंग पण नाही. बोलते ना आता बोलते. तुमच्या म्हणण्यानुसार जर आता ओबीसीच्या नेत्याची बैठक आहे, घेऊन द्या ना. त्यांनी किती घ्याव देऊ, आपण काय आला इथं? आणखी एक प्रश्न आपण आहे ना. किती एक होऊन द्या. मागं एक झालं ते, ज्यावर नाही काढेंगे, नाही काढूंगे देंगे, नाही काढूंगे देंगे. आणला ना काढून. त्यामुळं शेंगाने मारणे का भाई आपले पास. इथं गप्पा हाणेंगे गेले. आपल्याकडं नाद लागत. घेऊन द्या. तुमचं म्हणणं आहे ना, ते बैठक गेले. मराठ्याचे राजकीय नेते घेत नाहीत. बघा तुम्ही इथून पुढे घेते का नाही. एक प्रश्न आहे. तुम्ही बघा आता मी आता मराठवाड्यातली बैठक घेणार आहे एक, आणि पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा घेणार आहे नेते. एक प्रश्न आहे. ते नवनाथ वाघमारे सर असं म्हणतात, निजामांच्या अवलादीला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय हाणून पाडायचा आहे. निजामाची अवलादी ज्यांच्या कुंकडच काही उगलेलं नाही त्यांना काय बोलावं. चलो, धन्यवाद. पाटील, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही ज्या आरक्षण मिळाल्यानंतर आणि आरक्षण मिळण्याच्या आधी सुद्धा त्या खुटा चौकामधून दंड ठोपटले होते, आणि आरक्षण मिळाल्यावर सुद्धा दंड ठोपटले. त्याला उत्तर म्हणून हाकेने सुद्धा दंड ठोपटले. त्यांना नाही मोजत. आपण काय, आपण कोणाला बोलायचं कोणाला नाही बोलायचं, किती महत्त्व कोणाला द्यायचं. स्वतःच्या जातीसाठी लढावं, ती जात मोठी होईल. दुसऱ्याची इकडे लेकराच्या अन्नात माती घालून काय उपयोग. आपण केलं का कधी? कुठल्या धनगर बांधवाला विरोध, कोणत्या दलित मुस्लिमाला विरोध, किंवा मायक्रो ओबीसीला आपण हे असल्याला मोजायचं नाही, गिनायचं नाही केवढेच आहेत म्हणून. आणि आपण विशेष क्लिअर सांगतो, आपण त्यांना कधीच विरोधक मानला आजही नाही, आणि कधी मानणार पण नाही. मानल्यावर बघू. चलो, धन्यवाद. कोण? पण मी दोन्ही बी आहे. मराठा बी आम्हीच, कुणबी बी आम्ही, शेतकरी बी आम्हीच. मग चलो, धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.